नमस्कार. मी प्रशांत गवळी. आणखी एक अशी अपडेट आहे. हडपसरमध्ये कामधेनू इस्टेटमध्ये एक चिट फंडचं ऑफिस आहे, पोलीस स्टेशनच्या बाजूला. त्या व्यक्तीने मला आपल्याकडे 1,00,000 रुपये लावून, आपल्याकडे श्रीमंत करून, आपले काही डॉक्युमेंट ॲग्रीमेंट करून घेतले आणि ते डॉक्युमेंट त्याच्या जोरावरती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मला तिथं बोलण्यात आलं. ते तक्रार दिल्यानंतर मला बोलवून पूर्णपणे टॉर्चर करून 2.5 कोटी रुपये द्यावं लागेल. म्हणजे पहिले तर 17 कोटी रुपये मागितले, मग 10 कोटीवरती आले. मला म्हणले 17,000 कोटी उचलले तुम्ही, 10,000 कोटी उचललेत, मग तुमच्यावर चौकशी होईल, असं होईल, कंपनी बंद होईल, तुमचं सगळं संपून जाईल, अशी भीती घालून ज्यावेळेस मी काही मध्यस्थी लोकांसोबत गेलो, त्याची मीटिंग केली, त्या व्यक्तीला समजून सांगितलं. मी सगळे डॉक्युमेंट घेऊन गेलो. ते प्रत्येक डॉक्युमेंटला फेकच म्हणायचे, हे असं नाही, त्यात हे कमी, असं करत करत मला घाबरवलं. 2-3दा गेलो मी. त्याच्यानंतरून मागणी केली. मग शेवटी त्याने ते कॅशमध्ये माझ्याकडनं 2,25,00,000 रुपये घेतले. शेवटी त्यांना माहीत नाही अजून की देत असताना, बोलत असताना, काय करत असताना पूर्णपणे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. माझ्याकडं घड्याळामध्ये रेकॉर्डिंग केलं आहे मी, माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे, माझ्यासोबत काही 3-4 आलते लोक, त्यांनी रेकॉर्डिंग केलं. एव्हिडन्स माझ्याकडे आहे. पण आज मी म्हणलं की एक विचार करावा. त्या व्यक्तीला ठीक आहे ना, त्यांनी पैसे घ्यावे सगळं, तर पण त्यांनी डिपार्टमेंटचं नाव खराब केलं. म्हटले वरच्या लेवलला ह्याला त्याला सगळ्यांना वाटावं लागेल, चौकीमध्ये 75,00,000 रुपये द्यावं लागेल, अशा बऱ्याच गोष्टी बोलून त्या एका व्यक्तीने माझ्याकडं 2.25 कोटी रुपये घेतलेत. त्यांनी पुढं काय दिले नाही दिले काहीच माहीत नाही मला. पण हा खूप मोठा अन्याय झालेला आहे. कारण ज्या दिवशी मी दिलं आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगेल. त्या तारखेपासून त्याचं सर्व चेक करायचं. त्यांनी गाडी कुठनं घेतली, सोनं कुठनं केलं, फर्निचर कुठनं केलं, घर कसं रिन्यू केलं, कॅश एवढी मोठी घरात आहे का, हे सगळी विचारपूस करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांनी लगेच धाकाधाकी करण्याच्या नादामध्ये ते दिसतं लोकांना लगेच मोठं झालेलं. मग त्याने ते गाड्या बिड्या, त्याच्यामुळं तिथून जे माझ्या मागं लागलं, पत्रकारांची लाईनच लागली. मग त्याला दिलं तर आम्हाला का नाही, आम्हाला का नाही, हे सगळं करत 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 आज माझ्या काही मित्रांकडे सुद्धा मला फोन यायला लागले की तुम्ही अमुक व्यक्तीला खूप मोठे पैसे दिले आहेत, आम्हाला कळलं आहे. म्हणजे समजून घ्या, काही कोणाला न सांगता सुद्धा एवढं मोठं झालं. आणि मला अजून एक डाऊट आहे की ज्या लोक आहेत, जे त्यांचे माझे काही मित्र आहेत, मला त्यांच्यावर पण डाऊट आहे की ह्या कोणाकोणाचा याच्यामध्ये हात आहे. ह्याची चौकशी म्हणून लवकरच व्हावी. आणि जर मला पैसे भेटले तर ठीक, अदरवाईज उद्या मी लवकरच नावसुद्धा मी घोषित करणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण कष्टाने आम्ही कमवतो, मेहनत आम्ही करतो, कंपनी मोठी करतो, आणि आम्हाला तुम्ही संपवायला बसलेत. अरे कमवायला आयुष्य जातं. आज आम्हाला 10,00,000 रुपये नाही घेत एखाद्याला द्यायचं म्हणल्यावर, आणि तुम्ही कोट रुपये आमच्याकडे घेता, एक उद्योजक संपवता, आणि वरतून पत्रकारी हे आम्ही तुमची मदत करू, तुम्ही असं अजून पैसे गोळा करा, पण आम्ही तुम्हाला असं समजवू, लिगलमध्ये करा. अरे ज्या दिवशी पैसे घेतल्यानंतर साधं तोंड दाखवलं नाही, फोन नाही, काय नाही, भेटले नाहीत, आणि तुम्ही मला मदत करणार. असो, आपल्या कर्माची फळे ते आज तुम्हाला भोगावं लागेल. मी कुणाचाही इथे विचार करणार नाही आहेत. स्वामी बघून घेतील आणि लवकर नाव मी डिक्लेअर करेल, जोपर्यंत माझा विषय नाही संपला लवकर. तर थँक्यू.